नमस्कार. मी आकाश कोडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुरायाज कॉमर्स. गुरुरायाज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. मित्रहो, जर का तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर नक्की त्याला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. मित्रहो, आजचा व्हिडिओ आहे वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा. यामध्ये विषय आहेत पुस्तपालन आणि लेखाकर्म. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे प्रकरण क्रमांक 5, ज्याचं नाव आहे भागीदारीची पुनर्रचना. आणि त्यामध्ये आपण बघत आहोत भागीदाराचा मृत्यू, डेथ ऑफ पार्टनर. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत उदाहरण क्रमांक 1 पोहोचवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला उदाहरण क्रमांक 2 बघायला मिळेल. अतिशय चांगल्या पद्धतीचं उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे मित्रो, तर पुन्हा एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सुरू करूया उदाहरण क्रमांक 2 ला. तुमच्या स्क्रीनवर उदाहरण क्रमांक 2 येत आहेत. सुरुवातीला आपण त्याला व्यवस्थित वाचून घेऊया आणि नंतर आपण त्याच्याबद्दल काही डिस्कस करूया. ठीक आहे, बघा. राकेश, महेश आणि मुकेश असे हे 3 भागीदार आपल्याला दिलेले आहेत. ओके, हे एका भागीदारी संस्थेचे भागीदार आहेत. ते अनुक्रमे 3:2, 2:1 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात. यांचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला जुनं प्रमाण दिलेलं आहे. ओके, म्हणजे नफा तोटा विभाजनाचं जुनं प्रमाण दिलेलं आहे. त्यांच्या भागीदारीचा 31 मार्च 19चा ताळेबंद खालील प्रमाणे आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला ताळेबंदामध्ये देयता बाजूला काही गोष्टी दिसत आहे आणि संपत्ती बाजूला काही संपत्ती दिसत आहे. ओके, मग लक्षात असू द्या की देयता बाजूला जर समजा सामान्य निधी, जुना काही नफा असेल तर अशा गोष्टी असल्यास त्याला आपण व्यवस्थित काय करत असतो, भागीदारांमध्ये विभागून देत असतो. ठीक आहे, कोण्या प्रमाणात विभागत असतो, दिलेल्या जे काही जुनं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये. पण यामध्ये असं काहीही दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याची वाटणी करण्याची गरज नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आता संपत्ती बाजूला आलो. संपत्ती बाजूला सर्व संपत्ती दिसत आहे. त्यापैकी बँक नावाची जे काही संपत्ती आहे त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित विचार करायचा आहे. आणि बँक कसं आहे की शेवटपर्यंत याच्या आकड्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे, कारण हा आकडा कुठल्या ना कुठल्या समायोजनेमुळे कमी किंवा जास्त होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर कुठलीही याच्याशी समायोजना संबंधित नसेल तर जेवढा काही आकडा आहे तेवढा संपत्तीला तो ॲज इट इज येऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर आता ही होती देयता आणि संपत्ती बाजू. आता आपल्याला त्याच्या समायोजना बघायच्या आहेत. मित्र, समायोजनेला तुम्हाला काही मार्किंग दिसत आहे. तर त्या मार्किंगचा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा पेपरमध्ये होऊ शकते जर व्यवस्थित तुम्ही हे मार्किंग समजून घेतली तर. ठीक आहे, तर पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्हाला व्हिडिओ जर आवडेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर बघा, दिनांक 30 जून 2019 रोजी मुकेश मयत झाला. किती नंबरचा पार्टनर होता तो मुकेश? तर मुकेश हा 3 नंबरचा पार्टनर होता. याचं प्रमाण किती होतं? याचं प्रमाण होतं 1. 1चा अर्थ काय होते? 1चा अर्थ होते 1 छेद. छेद मध्ये पूर्ण प्रमाणाची टोटल येत असते मित्र हो. जसं की 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. याचा अर्थ मुकेश नावाच्या व्यक्तीचा हिस्सा जो काही होता तो 1/6 होता. सर, या हिश्श्याचं कोणतं काम आहे? तुम्हाला समोर समजून जाईल या हिश्श्याचं काय काम असेल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण परत एकदा कॉन्सन्ट्रेशन करू त्याच्या दिलेल्या तारखेवर. तारीख काय म्हणते की 30 जून 2019. तुम्हाला ही तारीख कॅल्क्युलेट करावी लागेल. कुठपासून? तर दिलेल्या ताळेबंदाच्या तारखेपासून तर समोरपर्यंत. ताळेबंदाची तारीख दिलेली आहे 31 मार्च 19. आता 31 मार्च 19 गेला, याचा अर्थ जो काही मुकेश नावाचा भागीदार आहे त्याचा साथ आपल्याला 30 जून 19 पर्यंत मिळाला. त्याचा साथ, त्याची सोबत आपल्याला कधीपर्यंत मिळाली? दिलेल्या ताळेबंदाच्या तारखेच्या समोरपासून तर आपल्याला 30 जून पर्यंत. मग आपल्याला याचं काय करायचं आहे, याचे कॅल्क्युलेशन्स करू. हा किती महिने आपल्या सोबत होता? ठीक आहे, तर बघा सर, मग आपण हे कशासाठी काढत आहोत? सोबत हे कशासाठी काढत आहोत? कारण या व्यक्तीला म्हणजेच याच्या वारसाला आपण काय करणार आहोत की इथपर्यंत त्याचा हिस्सा देणार आहोत. ठीक आहे, तर बघा, एप्रिल 1, एप्रिल, मे, जून. जूनची 30 तारीख आहे. याचा अर्थ हा जो मुकेश नावाचा व्यक्ती आहे हा आपल्या संस्थेसोबत 3 महिने काम करत होता आणि 3 महिन्यानंतर त्याची काय झाली? डेथ झाली, तो मृत झाला. ठीक आहे, ओके. तर या हिशोबाने आपल्याला याचं 3 महिने आपल्या लक्षात आलेलं आहे. याचं काम, जो काही निलंबनाचा नफा आहे
ते काढण्यासाठी तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे मित्र हो. ओके, तर आता आपण समोरच्या काही समायोजना वाचू. समायोजना क्रमांक 1 काय म्हणते बघा, की संपत्तीचं पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे करण्यात आलं. ओके, मग ज्या ज्या संपत्ती आहेत त्या संपत्तीवर आपण काय करू, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करू. जसं की यंत्र आणि संयंत्र आहेत. काय म्हणते की यंत्र आणि संयंत्र 44,000चं झालेलं आहे. मग अगोदर किती होतं हे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. अगोदरचं यंत्र संयंत्र होतं 40,000 रुपयाचं. मग 40,000चं यंत्र संयंत्र जर आता नवीन पद्धतीच्या हिशोबाने 44 जर होत असेल, तर आपल्याला इथे 4,000चा त्याच्यावर काय झालेला दिसेल, फायदा झालेला दिसेल. यंत्र संयंत्रावर आपल्याला 4,000चा फायदा झाला. कशाचा फायदा? पुनर्मूल्यांकनामुळे फायदा झाला. ओके, तर हा फायदा आपण पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला नोंदवणार. ठीक आहे, म्हणून मी इथे फायदा लिहिलेला आहे. आणि याला आपण जेव्हा कधी ताळेबंद बनवणार, जेव्हा आपण ताळेबंद बनवू, त्यामध्ये ह्या यंत्र संयंत्राची किंमत आपल्याला वाढलेली दिसायची आहे. म्हणजे कशी की 40 मध्ये आपल्याला 4 प्लस करून दाखवायचे, म्हणजेच ते 44 दिसले पाहिजे. म्हणून तिथे तुम्हाला B2 प्लस दिसत आहे. B2 म्हणजे संपत्ती बाजू. ओके, त्यानंतर आहेत मोटार ट्रक. मोटार ट्रकवर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा की अगोदर किती होता. अगोदर मोटार ट्रक होती 20,000 रुपयाचा. ठीक आहे, 20,000ची वस्तू जर आता 18ला होत असेल, याचा अर्थ आपलं इथे 2,000चं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, आणि नुकसान झालं असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या नावेला लिहित असतो आपण. ठीक आहे, आणि नुकसानीमुळे आपली संपत्ती कमी झाली, म्हणून आता ती संपत्ती 20च्या ऐवजी ताळेबंद जेव्हा आपण नवीन बनवणार त्यामध्ये ते 18,000ची दिसली पाहिजे. म्हणून आपण 2,000 मायनस करून दाखवू, म्हणून इथे B2 मायनस केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत गुंतवणूक. गुंतवणुकीवर बघा, अगोदर गुंतवणूक कितीची होती. अगोदर गुंतवणूक 18,000 रुपयाची होती. आता काय झालं की 18,000ची गुंतवणूक 17,000ला झाली. पुन्हा 1,000 रुपयाचं नुकसान झालं, आणि म्हणून इथे मी नुकसान B2 मायनस असं लिहिलेलं आहे. ठीक आहे मित्र, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजत असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत समायोजना क्रमांक 2, सर्व ऋणको वसूल योग्य आहे. याचा अर्थ काय होत आहे की जे काही ऋणको अगोदर तुम्हाला होते, कितीचे होते, 16,000चे. 16,000चे अगोदर ऋणको होते, आणि सॉरी, आणि त्यांनी आपल्याला बुडीत कर्ज सुद्धा दिलेलं होतं 2,000चं, आणि असं करून ऋणको जे काही शुद्ध आहे ते 14,000चे बाहेर निघाले होते. याचा अर्थ असा होता की 16,000 आपल्याला मिळणार होते, त्यापैकी 2,000 लोक बुडवणार होते, आणि म्हणून असे 14 मिळणार होते. पण आता आपल्याला समायोजना अशी दिलेली आहेत की 2,000 रुपये जे काही आहे ते बुडणारच नाही, कारण वसूल योग्य आहे, म्हणजे ते बुडीत कर्ज राहणारच नाही. याचा अर्थ आपलं जे काही 2,000 बुडणार होते ते आता बुडणार नाही, म्हणजेच तुमचा 2,000चा फायदा होईल. याचा अर्थ लोक पूर्ण पैसे द्यायला तयार आहे. पूर्ण म्हणजे किती, 16,000 रुपये सुद्धा द्यायला तयार आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ आता आपल्याला 2,000चा काय होत आहे, फायदा होईल. ठीक आहे, बुडीत कर्ज आता बुडणार नाही, म्हणजेच 2,000चा फायदा होईल. आणि जेव्हा आपण संपत्ती बाजू करू तेव्हा आपण आता ऋणको 14 नाही, आपण 16 दाखवणार, कारण 16च्या 16ही मिळणार आहेत, बुडणारच नाही आपले काही. ओके, आय होप तुम्हाला ही सुद्धा समायोजना लक्षात आली असेल. त्याच्यानंतर समायोजना क्रमांक 3, या समायोजनेला व्यवस्थित आपण समजून घेऊ. बघा सॉरी, बघा, ख्यातीचं मूल्य संस्थेच्या मागील 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचा आहे. सरासरी नफ्याच्या 2 पट. ठीक आहे, त्याच्यातही सांगितलेलं आहे की मागील 5 वर्षाच्या नफ्याच्या. तर आता मागील 5 वर्षाचा नफा घेऊ, आणि जे काही सरासरी नफ्याच्या 2 पट सांगितलं, तर ही ख्यातीची खरेदी वर्ष संख्या असते. काय असते, ख्यातीची खरेदी वर्ष संख्या असते. तुम्हाला वर्किंग नोट म्हणजे कार्यात्मक टिपामध्ये ह्या गोष्टी मी क्लिअर करून टाकीन. ओके, तर बघा समोर काय म्हटलेलं आहे की संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते दिसणार नाही. हे वाक्य आपल्याला अपलेखनावर घेऊन जात आहे मित्र. कुठे घेऊन जात आहे, अपलेखनावर. याचा अर्थ ख्याती खातं बंद करायचं आहे, याच त्याचं अपलेखन करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा जे काही त्यांनी सांगितलं की ख्यातीचं मूल्य 5 वर्ष आणि सरासरी नफ्याच्या 2 पट घ्या. याचा अर्थ ख्याती काढावी लागेल, आणि जो मृत भागीदार आहे त्याची ख्याती त्याला वाटून द्यावी लागेल. ठीक आहे, जो त्याचा हिस्सा आहे तेवढी ख्याती आपण त्याला वाटून देऊ, आणि लगेच त्याचं काय करायचं आहे, जेवढा आपण त्याला वाटत आहोत लगेच त्याचं अपलेखन करायचं आहे. का करायचं आहे अपलेखन, कारण आपल्याला त्यांनी सांगितलं ख्याती खाते ठेवायचं नाही आहे, म्हणजे त्याचं अपलेखन करायचं आहे. ठीक आहे, तर बघा मित्र हो, समोरची समायोजना पाहू. तिसऱ्या समायोजनेला मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगेन, पण आता चौथी समायोजना वाचू, कारण आपल्याला नफ्याची गरज आहे. 5व्या समायोजनेत तो नफा दिलेला आहे. तर चौथी बघा काय म्हणत आहे, मुकेशच्या मृत्यूपर्यंतचा
नफ्यातील हिश्श्याचं आगणन करताना सरासरी नफ्याच्या 2 पट लावावा. ठीक आहे. काय करायचं आहे की जो काही मुकेश नावाचा व्यक्ती आहे त्याच्या मृत्यूपर्यंतचा नफा काढायचा आपल्याला. ठीक आहे. आणि तो नफा कसा करायचा आहे, सरासरी नफ्याच्या 2 पट करण्यात आला. ठीक आहे. म्हणजे ज्याचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे की जो काही त्याला आपल्याला नफा दिसत आहे, 5व्या समाजात तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या की नफाचं एकूण किती दिलेलं आहे, 1 2 3 1 2 3 4 आणि 5 वर्षाचा आपल्याला नफा दिलेला आहे. मग 5 वर्षाचा नफा दिलेला आहे, तर याचाच आधार घेऊन आपल्याला तिसरी आणि चौथी समायोजना आपल्याला सोडवायची आहे. ठीक आहे. तर बघा आता परत चौथ्या समायोजनेला वाचू की मुकेशचा जो काही मृत्यूपर्यंतचा नफा आहे त्याचा आगरण आपल्याला सरासरी नफ्याच्या 2 पट करायचा आहे. याचा अर्थ 2 वर्षाचा, मागील 2 वर्षाचा नफा आपल्याला घेऊन काय करायचं आहे की नफा, निलंबनाचा नफा त्याचा काढायचा आहे. काय करायचा आहे, निलंबनाचा. आणि लक्षात असू द्या, हा जो त्याचा निलंबनाचा नफा असतो हा त्याच्या हिश्श्याचाही घ्यायचा असतो आणि तो जितका काळ जगला आपल्यासोबत तितक्या काळाचा काय करायचा असते, तो काढायचा असते. ठीक आहे. तर चौथी सुद्धा समायोजना कार्यात्मक टिपामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. ठीक आहे. तर याची मार्किंग बघा, नफा तोटा निलंबन खाते आणि B2 लिहिलेली आहेत. तर असं काय बघा, नफा तोटा निलंबन म्हणजेच याचा अर्थ आपल्याला जे काही त्याचं आपण मुकेशचं भांडवल खाते आहे त्यामध्ये आपण त्याचा जो हिस्सा आहे तो आपण त्याला वाटून देऊ आणि तो हिस्सा त्याच्या भांडवलाच्या जमा साईडला वाटून द्यायचा आणि त्याला नाव द्यायचं आहे नफा तोटा निलंबन खाते. ठीक आहे. म्हणून इथे मी तुम्हाला नफा तोटा निलंबन लिहिलेला आहे. आणि हा पूर्णच्या पूर्ण नफा संस्थेचा जो काही ताळेबंद बनवू त्याच्या संपत्ती बाजूला सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. म्हणून इथे नफा तोटा निलंबन खाते आणि B2 तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. चला मग सगळ्या समायोजना आपण रीड केल्या. आता तयार करायला लावलेलं आपल्याला पुनर्मूल्यांकन खाते, भागीदाराचं भांडवल खाते आणि 1 जुलै 19 रोजीचा ताळेबंद. ठीक आहे. 1 जुलै 19चा ताळेबंद याचा अर्थ असा आहे बघा, 1 जुलै 19चा म्हणा किंवा तुम्ही 30 जून बघा, मी इथे काय सांगतो, 30 जून 19चा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सर असं का, कारण जेव्हा कधी मृत्यू हे प्रकरण आहे त्यामध्ये काय करायचं आहे की जो मृत भागीदार आहे तर त्याच्या जे काही मृत्यूची तारीख आहे त्याचा आपल्याला ताळेबंद बनवायचा असतो. हे मात्र विशेष तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. चला मग याच्या आता समायोजना तिसऱ्याला आणि चौथ्याला व्यवस्थित आपण समजून घेऊ. तर याच्यासाठी मी तुम्हाला कार्यात्मक टिपावर नेतो आणि आपल्याला व्यवस्थित तो कार्यात्मक टिपा समजून घ्यायचा आहे. ख्याती कशी काढायची आहे ते समजून घेऊ आणि नंतर निलंबनाचा नफा सुद्धा काढू. ओके. तर बघा, मी तुम्हाला ख्यातीच्या आगणनाची जे काही कार्यात्मक टिपा आहेत त्याच्यावर आणलेलं आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं की मागील 5 वर्षाचा नफा घ्या आणि 2 पट त्याची काय करा, ख्याती काढायची आपल्याला. तर बघा, जो काही आपल्याला दिलेला एकूण नफा आहे तर पहिल्यांदा आपण त्याचा विचार केला तर तो एकूण 5 वर्षाचा नफा होता. त्या सगळ्याची बेरीज केली आणि सगळ्याची बेरीज झाली 60,000. लक्षात असू द्या, जर उदाहरणार्थ समजा एका वर्षाचा समजा तोटा जरी दिला असता तर तोटा मायनस झाला असता. ठीक आहे. तर एकूण नफा आपल्याला मिळाला 60,000चा. मग हा एकूण 60,000 जो आहे तो 5 वर्षाचा नफा आहे. म्हणजेच आपण याला सरासरी काढू, 60,000 भागिले 5 करू तर आपल्याला सरासरी नफा मिळेल 12,000 रुपयाचा. कारण 5 न जर तुम्ही 60,000ला भागाकार दिला तर तो 12,000 येऊन जाईल. ठीक आहे. मग सर ही ख्याती झाली का, नाही, हा तर सरासरी नफा झाला. याचा आधार घेऊन आपल्याला ख्यातीला काढायचा आहे. ठीक आहे. मग याला घेतलं आपण, कारण ख्यातीचं सूत्र कसं आहे, सरासरी नफा गुणेला दिलेली खरेदी वर्ष संख्या. ठीक आहे. तर सरासरी नफा घेतला 12,000 रुपयाचा आणि गुणेला त्याला 2 केलं. सर 2 कुठून आले, उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं होतं की सरासरी नफ्याच्या 2 पट लावा. ठीक आहे. आणि हे जे 2 पट आहे, सॉरी वरची समायोजना होती, काय सांगितलं की सरासरी नफ्याच्या 2 पट लावा. तर 2 पट लावायला सांगितलं, याचा अर्थ आपल्याला ख्यातीची जे काही पट सांगितली ते किती सांगितली, 2 सांगितली. म्हणून आपण काय केलं की सरासरी नफ्याच्या 2 पट घेतलं, 12,000 गुणिले 2 केलं तर 12 × 24,000 रुपयाची ख्याती आपल्याला मिळाली. तर हे 24,000 रुपयाची जे काही ख्याती आहे हे काही एकट्या मुकेशची नाही आहे, ही पूर्ण संस्थेची ख्याती झाली. आपल्याला संस्थेची ख्यातीची वाटणी करायची नाही आहे, आपल्याला मुकेशचा जो काही हिस्सा आहे तो शोधायचा आहे. ठीक आहे. तो मृत झालेला आहे त्याचा हिस्सा आपल्याला काढायचा आहे. म्हणून 24,000 जो काही मुकेशचा हिस्सा आहे तो काढू. तर 24,000 गुणिले 1/6. सर 1/6 कुठून आणले, तर बघू शकता तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा मुकेशचा हिस्सा काढून दिला होता, तो होता 1/6. आणि म्हणून आपण काय करत आहोत की त्याचा 1/6 हिस्सा काढत आहोत. तर 24,000 गुणिले 1/6 जर केलं तर तुम्हाला 4,000 रुपयाची ख्याती काय मिळेल, त्या मुकेशच्या हिस्साची मिळून जाईल. ठीक आहे. तर याला काय करायचं आहे, वाटण द्यायचं. कोणाला, मुकेशला. 4,000ची वाटणी डायरेक्ट देऊन देऊ. वाटणीचा अर्थ त्या भागीदाराच्या भांडवलाच्या जमा बाजूला ख्याती खाते असं नाव दिसलं पाहिजे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मग आपल्याला समायोजना बघा, आणखी त्याच्यातच काय सांगितलं की
इथपर्यंत तर लावावे, पण याच्यात समोर सांगितलं की संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते दिसणार सुद्धा नाही, तर आपण वाटणी बरोबर केली. आता अपलेखन करायचं आहे आणि लक्षात असू द्या, अपलेखन हे मृत्यू या प्रकरणात जे काही उर्वरित भागीदार आहे त्यांच्या नावाने केलं जाते. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते अपलेखन केलं जाते. तर बघू शकता, याचं पहिले आपण काय करू, 4,000चं अपलेखन कशा प्रमाणात करायचं ते बघून घ्या. ख्यातीचं 3:2 प्रमाणात काय होईल, म्हणजे अपलेखन करण्यात येईल. कोणासाठी? राकेश आणि महेश हे जे दोन भागीदार आहे, हे जे अस्तित्वात असलेले आहेत ते भागीदार आहेत. ठीक आहे, म्हणून यांच्या भांडवल खात्याच्या नावे साईडला आपण काय करायचं आहे, अपलेखन दाखवायचं आहे. ठीक आहे, मग यांची नोंद कशी होईल, तर बघा, राकेश आणि महेशचं भांडवल खाते नावे केल्या जाईल आणि ख्याती खाते जमा केलं जाईल. परत एकदा सांगतो, राकेश महेशचं भांडवल खाते नावे केलं जाईल आणि ख्याती खाते जमा केलं जाईल. ओके, म्हणजे या दोघांच्या भांडवलाच्या नावे बाजूला ख्याती खाते असा शब्द आला पाहिजे. ओके, तर बघा, आता राकेश आणि महेशला कोण्या प्रमाणात अपलेखन केलं पाहिजे, जे काही त्यांचं म्हणजे मुकेश नावाचा व्यक्ती जो गेल्यानंतर जो काही प्रमाण उरेल त्या प्रमाणात. म्हणजे कसं काय, तर बघा, त्यांचं प्रमाण दिलेलं होतं 3:2, 2:1 असं प्रमाण दिलेलं होतं सगळ्यात पहिल्यांदा. तर आता यापैकी मुकेश नावाचा व्यक्ती तर गेला, तर जे काही उरलेलं प्रमाण आहे, ठीक आहे, याला कोणी लाभाचं प्रमाण सुद्धा म्हणतो आपण, तर या प्रमाणात काय होईल, त्यांना त्याचं अपलेखन केलं जाईल. ठीक आहे, तर बघा आता कसं केलं जाईल, तर राकेश नावाच्या व्यक्तीला 4,000पैकी आपण जो त्याचा हिस्सा पडेल, किती हिस्सा पडत आहे, 3/5. सर 5 कुठून आणले, 3 आणि 2 जे काही लाभाचं प्रमाण आहे, 3 आणि 2 5 होतात, म्हणून 3/5 हा राकेशचा हिस्सा झाला आणि 2/5 कोणाचा होऊन जाईल, मग महेश नावाच्या व्यक्तीचा हिस्सा होऊन जाईल. म्हणून तुम्ही इथं बघू शकता, 4,000 गुणिले 3/5 जर केलं तर 2,400 रुपये राकेशचा हिस्सा येईल आणि महेशसाठी जर केलं तर 4,000 गुणिले 2/5 केलं तर 1,600 रुपये त्या महेशचा म्हणजे अपलेखनाचा हिस्सा भेटून जाईल. ठीक आहे, तर हे जे अपलेखन आहे, तर हे आपल्याला काय करायचं आहे, भांडवल खात्याच्या नावे साईडला आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, अगोदरची जे काही वाटणी होती ते भांडवलाच्या जमा साईडला दिसली पाहिजे आणि जे काही अपलेखन आहे ते नावेला दिसलं पाहिजे. आय होप तुम्हाला ख्यातीचं जे काही आगणन आहे आणि अपलेखन आहे ते व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, तर आता तुम्हाला जे काही समायोजना क्रमांक 3 होती ते पूर्ण क्लिअर झाली असेल असं मी गृहीत पकडतो. आता समायोजना क्रमांक 4वर जाऊ आपण. 4थ्यात काय सांगितलं की मुकेशच्या मृत्यूपर्यंतचा जो काही हिस्सा आहे नफ्याचा तो काढायचा आहे आणि तो आपल्याला सरासरी नफ्याच्या 2 पट घ्यायचा आहे. 2 पट म्हणजे मागचे 2 नफे घ्यायचे आहे. लक्षात असू द्या, मी मागचे नफे म्हटलेलं आहे. तर मागचे 2 नफे बघू शकता. मागील 2 नफे आहे, एक आहे 12,000 आणि दुसरा आहे 24,000. ठीक आहे, चला बघा आपण याची सुद्धा कार्यात्मक टीप पाहून घेऊ. तर बघा, आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे की त्या व्यक्तीला नेमके त्या कालावधीमध्ये किती होत आहे, त्याचा कालावधी, मृत्यूचा जो काही कालावधी आहे तो नेमका तो किती आहे. तर आपल्याला लक्षात आलं, आपण कॅल्क्युलेशन केलं, 3 महिने आलेला आहे. कुठून कुठपर्यंत, 1 एप्रिल पासून तर जे काही 30 जून म्हणा किंवा 1 जुलैच्या जवळपास म्हणा. ठीक आहे, तर असे करा तुम्ही, 3 महिने येऊन जाईल. ओके, तर आता आपल्याला सांगितलं की सरासरी नफ्याच्या 2 पट लावा. म्हणून आपण काय करायचं आहे, चालू वर्षाचा एकूण नफा काढता असताना जे काही मागचे 2 वर्षाचे नफे आहे 12,000 आणि 24,000 ते घ्यायचं आहे आणि 2 पट सांगितलं म्हणून भागीला 2 करायचं आहे. ठीक आहे, किंवा 2 वर्षाचा घेतला म्हणून भागीला 2 करायचा आहे. तर 12 आणि 24 होतात 36 भागीला 2. 36ला 1000ला जर 2 भागाकार दिला तर 18,000 रुपयाचा तुमचा एकूण नफा त्याचा मिळून जाईल. हा काही पूर्ण मुकेशचा नाही झाला. आपल्याला या नफ्यातून तो जो मुकेश आहे त्याच्या कालावधीचा आणि त्याच्या हिश्शाचा नफा काढायचा आहे. आय रिपीट अगेन, त्याच्या जो काही कालावधी तो आपल्यापर्यंत राहिला त्या कालावधीचा आणि त्याचा जो काही हिस्सा आहे तो काढायचा आहे. तर बघा, विभाजित केलेला नफा त्याचा किती राहील, म्हणजे त्याच्या कालावधीतलाही म्हणू शकतो आपण, याला दुसरं नाव काय देऊ शकतो आपण, त्याच्या कालावधीचा नफा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर किती राहील, 18,000वर तो आपल्यासोबत 3 महिने जगला म्हणून गुणिला 3/12. 4 महिने जगला असता तर गुणिला 4/12. 6 महिने असता तर 6/12. ठीक आहे, ओके, तर आता 18,000 गुणिला 3/12 जर केलं तर तुमचं उत्तर येईल 4,500 रुपये. मग हा 4,500 सर निलंबनाचा नफा झाला का, नाही. याच्यावर त्या व्यक्तीचा जो काही हिस्सा होता, आपण हिस्सा सुरुवातीलाच बघितला, त्याचा हिस्सा होता 1/6. तर त्या मुकेशच्या जो काही नफ्यातील हिस्सा आहे तो आपण याच्यावर काढला पाहिजे. म्हणजेच 4,500 गुणिला 1/6 करा, म्हणजेच तुम्हाला 750 रुपये त्या मुकेशचा हिस्सा भेटून जाईल आणि हा नफा जो आहे हा निलंबनाला म्हणजे स्थानांतरित केला जातो. म्हणून आपण इथे निलंबन खाते लिहिलेले आहे.
ठीक आहे. ओके, आय होप तुम्हाला ही सुद्धा जी काही समायोजन होती लक्षात आली असेल. ठीक आहे मित्र हो. तर आता आपल्याला समायोजना जी काही होती तिसरी आणि चौथी, ज्याला आपण स्टार केलं होतं, ठीक आहे, पाचव्या समायोजनाचा तर आपल्याला आधार घ्यायचा होता तिसऱ्या चौथ्यासाठी. तर तिसरी आणि चौथी समायोजना चांगल्या पद्धतीने क्लिअर झाली असेल. याचाच आधार घेऊन तुम्ही समोरची उदाहरणं काय करायचे आहे, ट्राय करून बघायचे आहे. ओके, तर आता सर्व आपलं जे काही कार्यात्मक टिपा होतं ते सगळं झालं. आता वेळ आली पटापट आपले जे काही आपले पटापट जे काही आपल्याला खाते बनवायला सांगितले होते ते खाते बनवण्याची वेळ आली. तर आपल्याला पुनर्मूल्यांकन खाते सांगितलं होतं, पटकन आपण त्याला बघा, आखणी करून आहेत आपल्या समोर. आणि पुनर्मूल्यांकन खाते, त्याचं दुसरं नाव नफा तोटा समायोजन खाते आहे. याला दोन बाजू असतात, नावे आणि जमा. नावेला आपण नुकसान किंवा खर्चाची बाजू म्हणत असतो. ठीक आहे, तर आपण नुकसान जेवढं काही लिहिलं असेल तेवढं या नावेला म्हणजे आपण लिहिलं पाहिजे. आणि जे काही आपण फायदा किंवा उत्पन्नाचे जे काही पद आहे ते याच्या जमा साईडला आपण घ्यायचे आहेत. ठीक आहे, पटापट घेऊ आपण याला. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक काम करतो, जे काही याच्यावर लिहिलेलं आहे स्क्रीनवर ते थोडंसं इरेज करतो. बघा, तर आता बघा, जे काही आपण नुकसान असं शब्द लिहिला आहे ते नावेला घेऊ. तर नुकसान आपल्याला दोन आहे, एक मोटार ट्रकवर आहे, दुसरं गुंतवणुकीवर आहे. तर दोन याच्यावर कितीचं नुकसान झालं सर? मोटारवर 18,000चं झालं का आणि गुंतवणुकीवर 17 झालं का? नाही, त्याच्यातला जो काही फरक आहे, जसं की मोटारवर किती होता 20,000 आणि 18, तर याच्यामध्ये 2,000चं नुकसान झालं आणि म्हणून आपण इकडे मोटार ट्रकच्या नावाने 2,000 इथे लिहिलेले आहेत. ठीक आहे मित्र, हे थोडंसं व्यवस्थित तुम्ही विचार करून आकडे घ्यायचे आहेत. ठीक आहे, बरेच विद्यार्थी इथलेच आकडे तिथे रिपीट करतात, असं होता कामा नये. त्याच्यानंतर आहे गुंतवणुकीचं. तर गुंतवणुकीवर किती झालं होतं? गुंतवणूक होती 18ची गुंतवणूक 17 झाली. याचा अर्थ आपलं 1,000चं काय झालं? नुकसान झालं. म्हणून इथे तुम्हाला 1,000 पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला नुकसानीचे झाल्यानंतर फायद्याचे दोन पद आहे, एक यंत्रसंयंत्रावर आहे आणि दुसरा सगळे ऋणको वसूल योग्य आहे. तर यंत्रसंयंत्रावर आपल्याला जो काही फायदा आहे तो झाला होता 4,000चा, कारण 40चं यंत्रसंयंत्र 44 झालं, म्हणजे फायदा 4,000चा झाला. फायदा असल्यास तो जमाला लिहिला पाहिजे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला यंत्रसंयंत्राचा जो काही फायदा आहे तो 4,000चा दिसत आहे. त्याच्यानंतर आहेत आपल्याला ऋणको. तर ऋणकोवर आपल्याला 2,000चं जे काही बुडीत कर्ज होतं, 2,000 बुडवणारे होते, ते आता बुडवणार नाही आहेत, म्हणजे त्याचा अर्थ 2,000चा आपला काय झाला? फायदा झालेला आहे. अशा पद्धतीने सर्व नुकसान आणि फायदे आपले जे काही होते ते आपण घेतलेले आहेत. पुनर्मूल्यांकन खाते म्हणजेच नफा तोटा खात्यात नुकसान आणि फायदेच येतात, बाकी येणार नाही. तर आता वेळ आली त्याला व्यवस्थित बंद करण्याची. ठीक आहे, जो तुम्हाला इथे 3,000चा आकडा दिसतोय हा तर आपल्याला शोधून काढायचा आहे. याला व्यवस्थित आपण काय करू? कॅल्क्युलेशन करून शोधून काढू. तर बघा, कोणती बाजू जास्त आहे आणि कोणती कमी आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर बघा, जमा बाजूची जर टोटल केली तर 4 आणि 2 6,000 येतात, आणि नावे बाजूची टोटल केली तर 2 आणि 1 3,000 येतात. बरोबर आहे. याचा अर्थ जे काही आपली जमा बाजू आहे ती कशी आहे? जास्त आहे. तर त्या बाजूनी खातं बंद होईल, 6,000नी खातं बंद होईल. आणि जो काही फरक आहे, फरक म्हणण्यापेक्षा नावे बाजू याच्यातून काय करू आपण? वजा करू. आणि जो काही फरक आहे तो फरक 3,000चा येत आहे, तर तो आपला पुनर्मूल्यांकनावरील किंवा नफा तोटा समायोजन खात्यावरील काय राहील? नफा राहील. आणि या नफ्याला आपल्याला जे काही भागीदार आहे सर्व भागीदाराला काय करायचं आहे? वाटून द्यायचं आहे, वितरित करायचं आहे. ठीक आहे, तर या 3,000चं आपण, हा 3,000 काय आहेत आपला? हा आहेत नफा. ठीक आहे, हा आहेत नफा. आणि या नफ्याला वाटून द्यायचा आहे भागीदारांच्या भांडवल खात्याला. कोणाकोणाला? जे काही तीनही भागीदार, राकेश, महेश आणि मुकेश. सर मृत भागीदार आहेत तर मग याला द्यायचं का? हो, त्याला सुद्धा नफाचं जे काही म्हणजे जे काही नफा तोटा समायोजन आहे त्याचा नफा घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिघालाही वाटणी करायची आहे त्यांच्या दिलेल्या प्रमाणामध्ये. त्यांचं प्रमाण 3-2-1 आपल्याला दिलेलं आहे. तर 3,000चं आपल्याला याची व्यवस्थित काय करायची आहे? विभागणी करायची आहे. तर 3,000 गुणिला पहिल्या व्यक्तीसाठी 3 किती करायचं आहे बघा? 3 आणि 2 5 आणि 1 6 करा, म्हणजे 3/6 केलं तर पहिल्या व्यक्तीसाठी 1,500 मिळेल. महेशसाठी जर करायचं असेल तर 2/6 करा, आणि मुकेशसाठी करायचं असेल तर 1/6 करा. या पद्धतीनं तिघांचाही आपण काय केला? नफा तोटा समायोजनाचा नफा वाटून दिला. आय होप तुम्हाला नफा तोटा समायोजन खाते लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर ही होती आपली पहिल्या नंबरची स्टेप. आता स्टेप नंबर 2 आहेत, ते म्हणजे भागीदारांचं भांडवल खाते. भागीदारांचं भांडवल खात्याची व्यवस्थित आखणी करायची आहे. याला सुद्धा दोन बाजू आहेत, एक नावे आणि दुसरी जमा. ठीक आहे, तर आता तीनही भागीदारांचं आपल्याला भांडवल खाते तयार करायचं असल्यामुळे तिघांची आपण काय केली? आखणी केली. लक्षात असू द्या, या भांडवल खात्याची सुरुवात ही ऑलवेज जमा बाजूनेच होईल. ठीक आहे, तर सर ही शिल्लक आणली कुठून? तर बघा, हे जे तुम्हाला प्रश्नामध्ये शिल्लक दिली होती भांडवल नावाने,
तर तीच शिल्लक आपण काय केलेली आहे, त्याच्या जमाला आणलेली आहे 30,000, 20,000 आणि 10,000. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता इकडे 30,000, 20,000 आणि 10,000. तर अशी आपण काय केली, सर्वच्या सर्व तीनही भागीदारांची शिल्लक आपण इथे लिहिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता याच्या नावेला जमाला काय येईल, तर हे आपल्याला नियमाप्रमाणे आपल्याला सर्व पदं घ्यायचे आहे. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर एक काम करायचं आहे की जो काही आपल्याला नफा आलेला होता, कुठे नफा तोटा समायोजनामध्ये, हा बघा तुम्ही नफा वाटून दिला होता, त्याला काय करा, त्यांच्या जमा बाजूला घेऊन घ्या. सर जमालाच काय घ्या, का बरं घ्यायचं, कारण भागीदारांना हा नफा म्हणजे फायदा असतो आणि म्हणून त्यांच्या जमा साईडला तो नफा तोटा समायोजन खाते या नावाने इथे आला पाहिजे. तर बघू शकता 1500, 1000 आणि 500 अशी आपण काय केली होती, वाटणी केली होती, तर ते इथं आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता समायोजना बघा, समायोजनेनुसार आता काय होईल, या भांडवल खात्यात सर्व पदं येऊन जाईल. तर बघा समायोजना कोणती होती, पहिली दुसरी तर आपण कंप्लीट केलेली आहेत. तर तिसरी समायोजना होती की ख्यातीची काय करायची, आपल्याला वाटणी करून द्यायची आहे आणि वाटणी ही फक्त मृत भागीदाराला द्यायची आहे आणि म्हणून आपण याची टिपा लिहिली होती. बघू शकता किती रुपयाची वाटणी आली होती, तर इथे मी लिहून ठेवलेलं होतं. वाटणी आणि जमा सुद्धा आपण सांगितलं होतं, 4,000ची ख्याती आली होती. ठीक आहे, तर 4,000ची जे काही वाटणी आहे ते ख्याती खाते या नावाने तुम्हाला काय करायचं आहे, इथे त्या फक्त मुकेशला द्यायचे. तुमच्या पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक होती, ते व्यवस्थित तुम्ही करेक्शन करून घ्याल. ठीक आहे, तर ख्याती खाते या नावाने काय करायचं आहे, मुकेशच्या जमा साईडला आपल्याला 4,000 लिहायचे आहे. त्याच्या जे काही हिश्श्याची ख्याती होती ती होती 4,000 आणि या 4,000च अपलेखन करायचं आहे. परत तुम्ही बघू शकता समायोजना काय होती, त्याचं अपलेखन होतं आणि मी सांगितलं होतं अपलेखन हे भांडवल खात्याच्या नावेला घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे कोणासाठी असते, हे अपलेखन आपण करून देतो जे काही अस्तित्वात असणारे भागीदार आहे त्यांना आपण करून देऊ. राईट, आणि म्हणून बघा आपण अपलेखनाचं सुद्धा काय केलं होतं, वाटणी काढली होती, लाभाच्या प्रमाणात अपलेखन केलं होतं. बघू शकता पहिल्या व्यक्तीला 2400 आणि दुसऱ्याला 1600 हे आपण नावे साईडला लिहायचं आहे. कोण्या नावाने, ख्याती नावाने. ठीक आहे, तर बघू शकता इथे बघू शकता तुम्ही भांडवलाच्या नावे बाजूला ख्याती खाती दिसत आहे. राकेशचा हिस्सा होता 2400चा आणि महेशचा आला होता 1600चा. ठीक आहे, अपलेखन हे मृत भागीदाराला होणार नाही म्हणून तिथे डॅश राहील. ओके, तर आय होप तुम्हाला हे ख्यातीचं कॅल्क्युलेशन चांगलं लक्षात आलं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण बघूया आणखी काय काय गोष्टी राहिलेल्या आहेत. तर समायोजना तिसरी पूर्ण झालेली आहे. चौथी बघा, चौथ्या समायोजनेमध्ये आपण काय केलं होतं की निलंबनाचा नफा आपण काढला होता. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण लिहिलं होतं नफा तोटा निलंबन खाते. ओके, याला घेऊ, पण कोण्या बाजूला घ्यायचं आहे, याला त्याच्या जमा बाजूला घ्यायचं आहे. ठीक आहे, याला त्याच्या जमा बाजूला घ्यायचा आहे आणि आपण याचे टिपा बघितलेला आहे. तुम्ही बघू शकता की याचा आपण टिपा काढून ठेवला होता. तर आपण निलंबनाचा नफा 750 रुपये काढून ठेवला होता आणि हा निलंबनाचा नफा त्यांच्या भांडवलाच्या मुकेशच्या कोण्या साईडला आला पाहिजे, जमा बाजूला आला पाहिजे. किती रुपये, 750 रुपये. तर म्हणून तुम्ही इथे बघू शकता नफा तोटा निलंबन खाते 750 रुपये फक्त मुकेशला, बाकीच्यांना डॅश. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही सुद्धा समायोजना लक्षात आली असेल. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता भांडवल खात्यावर परिणाम करणारे कुठलीही समायोजना नाही आहे. ठीक आहे, आणि या बाजूला तर काही वाटण्यालायक होतच नाही, सामान्य निधी वगैरे काहीच नव्हतं. म्हणजेच याचा अर्थ आता आपण याला काय करायचं, आपल्याला व्यवस्थित त्या भांडवल खात्याला बंद करायचं आहे. ठीक आहे, तर भांडवल खात्याला बंद करत असताना आपल्याला विचार काय करायचा आहे, व्यवस्थित जी बाजू जास्त ती आपल्याला व्यवस्थित काय करायची आहे, बंद करायची, आणि जी बाजू कमी त्या बाजूला फरक लिहायचा आहे. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन आणखी ठेवा, जो मृत भागीदार आहे त्याच्या भांडवलाची जर शिल्लक येत असेल तर त्याला वारसदाराचं कर्ज खाते म्हणायचं आहे आणि बाकीचे जे काही उर्वरित भागीदार आहेत त्यांना नॉर्मल शिल्लक म्हणायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला मी काय म्हणता हे जर नसेल समजलं तर आता बघा तुम्हाला इथे समजून येईल. बघा कॅल्क्युलेशन सांगतो, जे काही आता मी इथे थोडंसं लिहिलेलं आहे ते थोडंसं इरेज करतो तुमच्यासाठी. बघा, ओके, इरेज केलेलं आहे, व्यवस्थित सुटसुटीत तुम्हाला बघायला आवडेल म्हणून मी इरेज केलेलं आहे. बघा आपण काय काय इकडलं केलं होतं, आपण इकडलं हे घेतलं, दुसरं घेतलं आणि हे सुद्धा घेतलं, हे सुद्धा घेतलं. या बाजूचं आपण ख्याती घेतलं होतं. ठीक आहे, बस इतकेच पद घेतले होते. मग सर हे दोन दिसतं, हे काय होय, हे समजा अंधश्रद्धा आहे मित्र. काय समजा अंधश्रद्धा, कारण यालाच तर आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, इमॅजिन करा हे आकडे तुम्हाला माहितच नाही, हे आकडे तुम्हाला माहितच नाही आणि माहित नाही म्हणजे काय झालं याचा अर्थ हे शोधायचे आहे, आपल्याला हे शोधायचे आहे. तर बघा आता एका व्यक्तीला आपल्याला बरोबर पकडायचं आहे आणि त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायचं आहे. जसं की राकेश नावाच्या व्यक्तीला जर आपण व्यवस्थित पकडलं तर त्याची जमा बाजू जास्त दिसत आहे
किती येत आहे 30,000 आणि 1500 म्हणजे 31,500 आणि त्याची नावे बाजू खूप कमी आहे सर 2400च आहे. मग एक काम करा, जे बाजू जास्त आहे त्यानं खातं बंद करा. मग जमा बाजू जास्त आहे तर 31,500 जमा बाजूनं खातं बंद होईल. म्हणजेच फरक आपला किती येईल, जो काही फरक आहे तो नावे बाजूलाच येईल. ठीक आहे. मग सर हा फरक कसा येईल, तर 31,500तून तुम्ही 2400 रुपये काय करा, वजा करून टाका. काय करा, 31,500 रुपयातून 2400 रुपये जर तुम्ही वजा केले तर मस्तपैकी तुम्हाला 29,100 रुपये मिळेल. ठीक आहे. तर हा राकेश काही मृत व्यक्ती नाही, म्हणून आपण याला काय नाव देत आहोत, शिल्लक पुढे नेली असं नाव देत आहोत. ठीक आहे. ओके. आणि समोरचं महेशचं कॅल्क्युलेशन सुद्धा तसंच करायचं आहे. जसं की बघा आता महेशचं बघा, महेशवर जर आपण विचार केला तर महेशच्या नावेला फक्त 1600 रुपये दिसत आहे आणि जमा बाजूला 21,000, कारण 20 आणि 1 21,000. ठीक आहे. मग याचं सुद्धा खातं आपण जमा बाजूनेच काय करणार, बंद करणार. केलं. मग फरक किती येईल, तर त्या 21,000तून तुम्ही 1600 रुपये मायनस करा आणि मग 1600 मायनस केल्यानंतर तुम्हाला मिळणार 19,400 रुपये. आणि हे सुद्धा जो काही महेश आहे हा सुद्धा काय मृत भागीदार नसल्यामुळे याची सुद्धा ही शिल्लक असेल, नॉर्मल शिल्लक असेल, ज्याला आपण शिल्लक पुढे नेली असं म्हणतो. ठीक आहे. तर आता वेळ आली मुकेशची. आपल्याला माहित आहे, चांगल्या पद्धतीने माहित आहे की मुकेश हा मृत भागीदार आहे आणि याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. तर नावे बाजूला सर काहीच नाही दिसत आहे, नावे बाजूला 1ही रुपया नाही आहे. मग याच्या जमाला तर सर खूप सारे आहे. मग किती आहे, पूर्ण जर टोटल केली तर तुम्ही बघू शकता 15,250 रुपये आहे. मग याच्या नावेला सुद्धा जो काही फरक आहे तो पूर्णच्या पूर्ण तेवढाच्या तेवढाही येऊन जाईल, कारण नावेला काहीच नव्हतं. नियम आहे, खाते दोन्ही बाजूने सारख्याने बंद झाले पाहिजे, म्हणून आपण 15,250 त्याच्या नावेला पूर्णच्या पूर्ण लिहिलेले आहेत. मग सर याला काय नॉर्मल शिल्लक नाव द्यायचं का, अजिबात नाही, कारण हा मृत भागीदार आहे आणि आपण नियम शिकलेला आहे, मृत भागीदाराची राशी ही त्याच्या कायदेशीर वारसदाराला किंवा प्रतिनिधीला दिली जाते. म्हणून इथे तुम्हाला शब्द दिसत आहे, मुकेशच्या वारसदाराचे खाते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सर्वच्या सर्व भांडवल खाते लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग आता हे जर तुम्हाला समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काय हरकत आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला काय हरकत आहे. काही प्रॉब्लेम असेल किंवा व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर कमेंट सुद्धा करा. ठीक आहे, बरं वाटेल थोडं मला. ठीक आहे. ओके. आता समोर काय काय गोष्टी याच्यातून लक्षात ठेवायच्या आहे बघा. आता मी थोडंसं बाकीचं इरेज करतो. ठीक आहे. बघा आता आपल्याला जे काही इथे स्टार दिसत आहे, 3 स्टार तुम्हाला दिसून राहिले, तर या स्टारचा मतलब काय होत आहे सर, तर या स्टारचा असा होत आहे की जेव्हा तुम्ही आता थर्ड स्टेप म्हणजे ताळेबंद तयार करणार तर हे 3ही स्टार ताळेबंदात व्यवस्थित येईल. कुठे कुठे येईल बघा, जे काही वारसदाराचं कर्ज आहे याचा अर्थ संस्थेला इतके रुपये त्या मुकेशच्या वारसाला द्यायचे आहे म्हणजे देयता होते आणि देयता म्हणजे B1. एक पॉइंट. दुसरा, हे जे तुम्हाला शिल्लक दिसत आहे दोन भागीदारांची, हे त्यांच्या भांडवलाची शिल्लक आहे आणि म्हणून भांडवल सुद्धा देयताला आपल्याला दाखवायचं आहे, हे सुद्धा B1 ला येऊन जाईल. तिसरी गोष्ट, नफा तोटा निलंबन खाते आहे, तर त्या मुकेशचा जो काही नफा तोटातला जो काही हिस्सा आहे तो आपल्याला संपत्तीला दाखवायचा आहे B2 साइडला. ठीक आहे. तर हे तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. चला मग सुरू करूया थर्ड स्टेपला, ताळेबंदाला. ठीक आहे. ताळेबंद आपल्या समोर थर्ड स्टेप साठी आलेला आहेत. याला आपण देयता बाजूला B1 म्हणतो. काय म्हणतो, B1, आणि संपत्ती बाजूला B2. ठीक आहे. बॅलन्स शीटचा अर्थ आपण B पकडलेला आहे. ठीक आहे. तर देयता बाजूला काय काय घ्यायचं आहे, तर पहिले भांडवलातून मी आता सांगितलेल्या 2 गोष्टी घेऊन घ्या. कोणकोणत्या, एक म्हणजे पहिल्यांदा शिल्लक घ्या, कोणाची, भांडवलाची. ठीक आहे. B1 साइड 29,100 आणि 19,400 रुपये. ठीक आहे. कोणाकोणाची होती, हे फक्त राकेश आणि महेशची होती. बघू शकता भांडवल खाते राकेश आणि महेश या दोघांचंच आहे, म्हणून दोघांचंच घेतलेलं आहे. सर मुकेशचं तर कर्ज खाते होतं, हो घेऊ, त्याला पण घेऊ. ठीक आहे. वेट अँड वॉच. तर बघा आपण B1 हा शब्द मुकेशच्या वारसदाराला दिला होता, तर तो होता 15,250 रुपयाचा. हा सुद्धा देयताला दाखवून घ्यायचा आहे बघा. 15,250 याला सुद्धा आपण काय केलं, इथे घेऊन घेतलं. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपल्या जुन्या ताळेबंदातले, प्रश्नातल्या ताळेबंदातले जे काही पद उरले असेल त्याला घ्यायचं आहे आणि सोबत त्याच्यावर जर समायोजन असेल तर त्याचा परिणाम सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. ओके. तर बघा जसं की आता बघा भांडवलाची जी शिल्लक होती ती आता कंप्लीट घेऊन आता मोकळ झालो आपण. मग आहे धनकोवर जर समायोजन असेल तर तसे म्हणजे विचार करून घ्या, अदरवाईज ऍज इट इज घ्या. ठीक आहे. तर धनको, बँकेचं कर्ज आणि देय पत्र या तिघावरही कोणतीही समायोजन नाही. तुम्ही बघू शकता कोणतीही समायोजन नाही. म्हणजेच याचा अर्थ हे जे आकडे आहे हे ऍज इट इज जसेच्या तसे तुमच्या नवीन ताळेबंदात येऊन जाईल. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही
धनको, बँक कर्ज आणि देय विपत्र ॲज इट इज 3च्या 3ही आकडे जसेच्या तसे आलेले आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला देयता बाजू लक्षात आली असेल. ठीक आहे. आता आपल्याला संपत्ती बाजूला बघायचं आहे की संपत्ती बाजूला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, ज्या काही संपत्ती आणि त्याच्यावर असणाऱ्या समायोजना आहे त्याचा व्यवस्थित विचार करायचा आहे. बघा, संपत्तीवर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर यंत्र आपण 40,000चं घ्यायसाठी गेलो, पण त्याच्यावर होती समायोजना. समायोजना काय होती की त्या यंत्रवाल्याचं म्हणणं होतं का तुम्ही 44चं यंत्र दाखवा, 40चं नका दाखवू, म्हणजे आपण फायदा घेतला होता आणि म्हणून B2 प्लस होतं तर 40 मध्ये 4 प्लस करू आणि 44,000चं यंत्र बाहेर दाखवू. तर बघा इथे यंत्र 40चं जे जुनं होतं ते आतमध्ये घेतलं आणि जे काही वाढलं, अधिमूल्यन म्हणतात त्याला, वाढही लिहिलं तरी चालते, तर जे काही 4,000ची वाढ आहे ते प्लस करून आपण बाहेर काढली आणि ते 44 बाहेर आले पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला हे समजत असेल. त्याच्यानंतर आता बघा आणखी मोटार ट्रक घ्यायचा आहे. मोटार ट्रक घ्यायला गेलो तर 20,000चा आपण लिहिणार होतो, पण त्यावर समायोजना होती. समायोजनाचं म्हणणं होतं की 18,000 दिसली पाहिजे, याचा अर्थ आपलं 2,000चं नुकसान झालं, तर 20 मधून 2 मायनस करा, 18 बाहेर काढा. बघा, मोटार ट्रक घेतला 20,000चा आणि अवमूल्यन झालं, तुम्ही घट लिहू शकता. ठीक आहे. तर 20,000तून 2,000चं काय झालं, घट झालं, म्हणून 18,000 तुमचे बाहेर दिसायला पाहिजे आणि दाखवली सुद्धा आपण. त्याच्यानंतर समायोजना म्हणजे पद आहे ऋणको आपण घेणार होतो 16,000 आणि 16 घेणारच आहोत, कारण बघा ना आपल्याला समायोजना आहे की सर्व ऋणको वसुली योग्य आहे. याचा अर्थ आपण ऋणको B2 असं लिहिलं होतं, तर याचा अर्थ बुडणार काहीच नाही आहे. 2,000 बुडणार आहे का, नाही, म्हणजे 16चे ऋणको जसे आहे तसे तिकडे दाखवायचे आहे. तर बघू शकता तुम्ही ऋणको जे आहे ते 16,000चे आपण पूर्णच्या पूर्ण दाखवलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी बघू शकता गुंतवणूक घ्यायला गेलो तर 18,000ची आपण घेणार होतो, पण समायोजना होती का तिले 17चीच दाखवा, म्हणजे B2 मायनस करा, म्हणून आपण काय करायचं आहे की 18ची गुंतवणूक आपण 17साठी 1,000 काय होईल, अवमूल्यन होईल, मायनस होईल. तर गुंतवणूक मधून 18 मधून 1,000 मायनस होईल, म्हणजे 17,000 तुमचे बाहेर दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्ही बघू शकता काय राहिलेलं आहे, तर बँकेचे 14,000 जे आहे ते ॲज इट इज येईल, कारण कुठलीही समायोजना बँकेवर परिणाम करणारी आहेच नाही, म्हणून तुम्हाला बँकेचे काय करायचे आहे, 14,000 ॲज इट इज घ्यायचे आहे. पण कधी कधी याच्यावर समायोजना कनेक्टेड असते, तर त्याचा व्यवस्थित विचार करून आपल्याला ते घ्यायचं आहे. ओके, मग सर आता काय घ्यायचं राहिलं, बघू शकता इकडले तर सर सगळेच झाले, इकडले जेवढे काही म्हणजे जे काही B2 वगैरे होते ते सगळेच झाले. सर एक आहे, चौथ्या समायोजनेतलं एक आहे, तर B2 काय असते, हे नफा तोटा निलंबन खात्याचा होते आणि हे आपण काढून ठेवलं होतं. किती रुपये काढून ठेवलं होतं, बघू शकता 750 रुपये काढून ठेवलं होतं. ठीक आहे. तर याचा परिणाम तुमच्या ताळेबंदात आला पाहिजे संपत्ती बाजूला, म्हणून आपण इथे 750 घेत आहोत. आता वेळ आलेली आहे, ताळेबंदाचे सगळे पद झालेले, वेळ आलेली आहे ताळेबंदाला व्यवस्थित त्याची टोटल करण्याची. तर याची दोन्ही बाजू सारखी येईल 1,09,750 रुपयांनी, तेव्हाच आपलं उदाहरण बरोबर राहील. अदरवाईज आपण कुठं नाही कुठे चुकलेलं आहोत हे समजून घ्यायचं आपल्याला. तर 1,09,750 दोन्ही बाजू आलेल्या आहेत, आपलं सर्व उदाहरण व्यवस्थित आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या मित्रापर्यंत जे काही व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमच्या कॉलेजचे सगळ्यांना शेअर करा, नक्की त्यांच्या फायद्यासाठी होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. समोरच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या बिलकुल तुम्ही टचमध्ये राहा, त्यासाठी दिलेल्या बाजूला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आम्हाला जे काही आमच्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत त्या बेल आयकॉनमुळे येऊन जाईल. ठीक आहे. चला मग हा व्हिडिओ इथेच थांबूया. टेक केअर, बाय बाय.